झालाय निव्वळ त्या ब्लाउज मुळे फुल लुक जीवनाचे संगीत तिच्या व्लॉग मध्ये नवा क्षण क्षण ती जपते सगळ्या गोष्टींना मान ऋतुजा दंबो तिच्या आहे जगात कधी स्वयंपाक कधी प्रवासात तिचं कामेरा ती क्षण टिपते खास भोळ बोलणं तिच्या हसला जाता दंबोरू तुझ्या तिचं जग फुलत. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. कसे आहात सर्व? तर आज आहे संडे आणि उठले मी आता 10 वाजता. 10 वाजता उठले, व्हिडिओ वगैरे अपलोड केला, यूट्यूबचा लॉंग व्हिडिओ पण झाला आणि मिनी ब्लॉग पण अपलोड केला. चहा उठू चालला. ओके, तर आता झाडांना पाणी देते अगोदर आणि तर मी आज लास्ट चहा पिणार आहे. इकडे बघा, 1 महिना झाला, मी जेन्युइनली तुम्हाला खरं सांगते, 1 महिना झालं मी पिंपल्सला काहीच लावत नाहीये. पिंपल्स क्रीम सोडली तर जेन्युइनली सांगते, मी 1 महिना झाला चेहऱ्याला काहीच लावलं नाही. मॉइश्चरायझर नाही, सनस्क्रीन नाही, काहीच नाही. आणि इकडे बघा, तरी सुद्धा पिंपल कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत. मी चहा पित नाहीये, काहीच नाही. पण मला आता काय करू काहीच समजत नाहीये कशामुळे होतंय. बट एनिवेज आता जावं लागेल डॉक्टरांकडे. पण डॉक्टरांकडे मी तिकडे संभाजीनगरला घेते ट्रीटमेंट, हो त्यामुळे तिकडे जाऊन येऊन करणं खूपच अवघड जातं. बट आता जावंच लागेल, कारण हे बघा पूर्ण लिटरली खूप खराब झालंय. मी आज लास्ट चहा घेते. आज संडे पण आहे आणि मला खूप जास्त भूक लागली आणि उद्यापासून मी माझं प्रॉपर रुटीन पण फॉलो करणार आहे. आणि या आठवड्यात एक ट्रिप पण आहे छोटीशी, ती पण कळेल तुम्हाला कुठं काय. माझी खूप दिवसापासूनची इच्छा आहे ती जायची, सो मी तिकडे जाणार आहे या आठवड्यामध्ये. तर आज लास्टचा मी चहा घेते, चहा बनवते आणि झाडांना पाणी देते. त्यानंतर मग मला बाहेर जायचं, थोडंसं एक इम्पॉर्टंट काम आहे, मग तिकडे जाते. शूट पण करायचे आज मला, भरपूर 2-3 शूट आहेत. तर ते पण शूट मी तुमच्यासोबत शेअर करेल आणि मेन म्हणजे साडी घालून करणार आहे. सो बघा तुम्ही. आणि उद्यापासून तर मी ठरवलंय की जिम, पूर्ण प्रॉपर खाणं पिणं वगैरे घरचं सर्व काही. आणि मी 3 महिन्याचं चॅलेंज घेतेय की मी काहीच गोड खाणार नाही, बाहेरचं खाणार नाही. जे आता तुम्ही फूड ब्लॉग्स, तुम्हाला आता माहिती फूड ब्लॉग्स पण बनवतो आम्ही, तर तेवढं मी खाईल एखादा बाईट, बट त्याच्यापेक्षा जास्त नाही. आणि तेवढंच मी जिम पण करेल मग. आणि हे सर्व मी 3 महिने फॉलो करेल आणि तो पूर्ण तुमच्यासोबत तो जर्नी पण शेअर करणार आहे की मी काय काय केलं, डॉक्टरांची काय ट्रीटमेंट घेतली, त्यानंतर काय खाल्लं वगैरे सर्व काही. सो या जर्नीमध्ये तुम्ही सुद्धा सोबत राहणारच आहात. आणि पूर्ण फेस क्लिअर करायचं चॅलेंज मी 3 महिन्यामध्ये घेणार आहे. कारण जेव्हा 100K होणार आहेत तेव्हा तुमच्यासाठी हे खूप मोठं सरप्राईज येणार आहे. सो स्टे ट्यून. खूप भारी सरप्राईज आहे ते. पण लवकर 100K झाले तर इन्स्टाला. तर चला मग मी पटकन झाडांना पाणी देते, मग चहा टोस्ट खाते आणि मग तुम्हाला भेटते. स्वप्नांच्या रंगात पाहते तिच्या नोजचं साधपण खास ऋतूंच्याच जगात एक सुंदर भास.
सदा उडत चमक तिच्या हसण्यात गोडवा जीवनाचे संगीत तिच्या व्लॉग मध्ये नावा क्षण क्षण ती जपते साध्या गोष्टींना मान ऋतुजा. तर आज संडे, तर प्रत्येक मुलीचं असतं संडेला हेअर वॉश, हेअर ऑइलिंग. तर आता हेअर ऑइलिंग करून घेते. हे हेअर ऑइल वापरते मी, रोजमेरी हेअर ग्रोथ फ्लिक्सचं आहे. आवडले मला हे हेअर ऑइल जेन्युइनली, त्यामुळे मी हेच वापरते सध्या. आणि मला जेव्हापासून असं समजले ना, सिरम हेअर ऑइलपेक्षा सिरम चांगलं काम करतात, तेव्हापासून तर मी सिरम जास्त वापरते, हेअर सिरम. पाणी लावले मी आंघोळीला. भांडे पण घासायचे, रात्रीचे भांडे तसेच होते. सो भांडे वगैरे घासेल मी पाणी तापेपर्यंत आणि मग हेअर वॉश करून घेऊ. तिच्या आहे जगात असं पूर्ण जोपर्यंत असं मस्त मालिश करत नाही तोपर्यंत मला असं हेअर ऑइल लावून असं डोकं पूर्ण शांत झाल्यासारखं वाटत नाही. मला आठवतंय माझी आजी काय करायची, मम्मीची आई, जेव्हा म्हणजे तिकडे जायचं ना मामाकडं, तर त्यावेळेस म्हणजे लहान असताना हेअर वॉश करून द्यायची बाथरूममध्ये, आणि बाथरूममध्ये लगेच ओल्यामध्येच ऑइल लावायची, आणि ती स्वतः पण तशीच लावत होती. आणि मला वाटते त्याच्यामुळे पण केस चांगले असतील माझे नाही, आमच्या घरात सर्वांचेच केस खूप चांगले आहेत. आणि आजीनेच लहान असताना केसांची काळजी घेतलेली. म्हणजे आंघोळ झाली, हेअर वॉश झाला की लगेच हेअर ऑइल पण लावून द्यायची तिथंच बाथरूममध्येच. ओले केस असतानाच, वाळू द्यायचं नाही, काही नाही. सो मे बी त्याच्यामुळं पण काही फरक पडत असेल. बट आता आपण तसं नाही करू शकत, कारण ऑइल लावल्यानंतर मग काय. तर चला आता मी पटकन भांडे घासून घेते आणि मग आंघोळ वगैरे करून मग तुम्हाला भेटते. वगैरे घासून आणि मी फ्लिपकार्टवरून साड्या ऑर्डर केल्या. फर्स्ट टाइम मी ऑनलाईन साडी ऑर्डर केली आहे, आणि एक ज्वेलरी सेट सुद्धा आहे. सो तो तुम्हाला दाखवायचा होता. आणि हा ज्वेलरी सेट एवढा जास्त आवडला ना मला. हे बघा, वाव यार, किती सुंदर आहे. हे बघा, एकदम परफेक्ट आहे. एवढा छान, म्हणजे मला वाटलं नव्हतं एवढा स्वस्त एवढा भारी येईल म्हणून. मी लिंक देईल तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये. ओ वाव, आय कांट टेक माय आईज ऑफ. इयरिंग्स पण आहेत सुंदर. हा जेव्हा मी घालेल, बहुतेक मी आजच घालणार आहे, कारण मला एक शूट करायचंय साडीवर. तर मी साडी जर घातली तर मग मी हा घालणार आहे. साडी दाखवते तुम्हाला. ही एक आहे, ही एक साडी आहे, आणि ही आता मी आंघोळ वगैरे करून ही साडी घालणार आहे.
आणि ह्याचा ब्लाऊज शिवलेला नाहीये आय नो, बट आता जेव्हा मम्मीकडे जाईल, घरी जाईल, घरी नेक्स्ट टाइम आता दिवाळीला, त्यावेळेस हे शिवून घेईल. आणि ही साडी मला एवढी जास्त आवडली होती ना, बघितल्या बरोबर मी अजून तोडली काढली नाही, पण माझ्याकडे एक स्लीवलेस ब्लाऊज आहे ब्लॅक कलरचा, सो मी त्याच्यासोबत ही घालणार आहे कारण मला शूट करायचं आहे. हे बघा अशी एकदम सुंदर. आहा हो, आता आंघोळ करून मी घालेल तेव्हा तुम्हाला दिसेलच. ओके, ही एक. आणि दुसरी एक ही वाली, जी की मला खूप जास्त आवडली होती कारण त्याच्यावर दाखवलं होतं की त्याचं जे ब्लाऊज आहे ते रेडीमेड आहे, बट तसं नाही आहे. ब्लाऊज पीस त्यांनी वेगळं दिले. हे बघा, कारण असं नव्हतं करायला पाहिजे. मला ही साडी एवढी जास्त आवडली होती त्या ब्लाऊजमुळं. बट एनिवेज माझ्या मम्मीला जसं म्हणाल तसं ब्लाऊज ड्रेस शिवता येतो, सो तिच्याकडे मी त्याच जसं ब्लाऊज होतं त्याचं तसं शिवून घेईल. आणि ही साडी अशी आहे. ह्याच्यामध्ये भरपूर सारे कलर्स आहेत, तुम्ही चेक करू शकता. आणि एवढी जास्त आवडली ना मला ही. व्हाईट कलर पण खूप भारी दिसत होता ह्याच्यातला, व्हाईट आणि बेबी पिंक. सो मी जर माझा विचार बदलला तर मी ही रिटर्न करून तो वाला घेणार आहे, व्हाईट किंवा बेबी पिंक. तर हे दोन मस्तपैकी साड्या घेतल्यात. ही पण छान आहे, खूप सुंदर आहे. आता ही तर मी आता आंघोळ झाली की घालणार आहे. तर चला पटकन आंघोळ करून घेते आणि मग मी पटकन साडी घालते. आणि मी खूप जास्त एक्साइटेड आहे. चलो. चहा घेते हातात. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? म्हणत व्लॉग करते सुरुवात. साडी असो हुडी, तिचा लुक फायर. एडिटिंगला पॅशन आणि कॅप्शन्स आहेत हायर. डंबू डंबू फिल्टर्स नको रे. तिचं हार्ट आहे रॉ, तिचं खरं content घे. डंबू डंबू shining every day. Reels मध्ये तिची लाईफ आहे happy way. मार्केट मध्ये गेली हातात माईक. आज स्पेशल आहे, पहा दे ही लाईक. कमेंट्स मध्ये फायर, व्ह्यूज ला रेन. तर गाईज नेसली आहे मी साडी आणि आता कर्ल्स करायचेत मला. आणि मी किती वेडी असेल, केस सुकवत बसाव का नाही, मी तसंच ठेवून दिले होते. आणि आता मला अर्धा तास आहे बाकी बाहेर जायचंय. वेडेपणा झालाय निव्वळ. आणि साडी खूप छान दिसते. मला वाटलं नव्हतं एवढं म्हणजे त्याचा कपडा वगैरे बघून वाटलं नव्हतं अशी भारी दिसेल. खूप सुंदर दिसते. मी दाखवल तुम्हाला फुल लुक. आणि कर्ल्सचं तर मला एवढं वेळ लागले ना हेअर कलर केल्यापासून, काय सांगू तुम्हाला. जेवढे बसतात तेवढेच घ्यायचे. लिटिल बेबी. Just ignore my face, guys. ओलेत म्हणून नीट होत नाहीये का काय, बट छान आहे. असंच लांब लांबच भारी वाटतात. चला मी पटकन पूर्ण कर्ल्स करून घेते. तुम्हाला जर पूर्ण दाखवत बसले तर खूप वेळ होईल. पटकन करून घेते आणि मग तुम्हाला फायनल दाखवते. तर गाईज कर्ल्स करायचं कॅन्सल करावं लागेल कारण केस पूर्ण ओले आहेत ना, तर त्यामुळे नीट होत नाहीये. सो जाऊ द्या. आता मी काय करते, तो जो शूट करायचा होता मला ब्रँडचा तो करून घेते. आणि मग नंतर मी जे बाहेर जाताना जो ड्रेस घालायचा ना त्याच्यावर कर्ल्स करते. काय करणार आता, काय ऑप्शन नाही.
ही एक साईडच कशी दिसते आता, काय करू मी याला? ओ माय गॉड, काय करू? अरे पिन लावून टाकावं लागेल अशी मला. क्लचर लावते. हे बघा कसं दिसतंय. हा आहे फुल लुक साडीवरचा असा वाला. अयो असा एकदम खूप जास्त खूप भारी साडी आहे माहिती का. एवढा स्वस्त आणि एवढी कम्फर्टेबल आहे. मला साडी एवढी छान नेसता येत नाही, पण ही साडी नेसताना अजिबातच अडचण आली नाही. एकदम पैकी मस्त मी नेसली आहे. असं असं मी हिल्स घातली आहे. सो असा वाला खूप छान असा पदर पण आहे. वाव. आता मला बाहेर जे जायचंय ना, हीच साडी नेसून जाऊ वाटते, बट साडी नेसून मी नाही जाऊ शकत. बघा, बघू शकताय तुम्ही. ब्लाऊज याच्यावरचं नाहीये, ब्लाऊज माझंच आहे. ओ माय गॉड, खूप सुंदर दिसते. तर चला आता मी पटकन चेंज करते आणि दुसरा ड्रेस घालते आणि निघूया आपण मग. बाय द वे साडीवर कसं दिसत होते नक्की कमेंट सांगा. आज काय आहे नाही. तर गाईज कर्ल्स करून आपलं फेल झालेलं आहे आणि आता हे जे अर्धवट झालेत ना, ते पण आता एवढे विचित्र दिसत आहेत. तर मी काय करू आता? मी असंच जाऊ, असंच जाते कारण मला खूप जास्त लेट झालंय. चला बाय बाय, आल्यावर भेटते तुम्हाला. चला चला आता अशी हेअरस्टाईल केली, आता काय करणार. आणि पाऊस पण चालू झाला आणि माझ्याकडे अर्धा तास आहे पोहोचण्यासाठी. लेट्स सी पोहोचते का नाही टाईमवर. चलो. सकाळी उठते पी चहा घेते हातात. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? मनत फ्लो करते सुरुवात. साडी असो हुरी, तिच्या लोक फायर. एडिटिंगला पॅशन आणि कॅप्शन्स आहे ते हायर. डंबू डंबू फिल्टर्स नको. तो गाईज आले मी घरी आणि येताना एवढा जास्त पाऊस आला. बरं झालं रेनकोट घेऊन गेले होते. आणि केस माझे बघा कसे झालेत कर्ल्स केल्याने. तर असा होता आजचा पूर्ण दिवस. बिझी एकदम फटाफट. म्हणजे उठल्यापासून एवढं पट 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 सर्व कामं होते ना, काय सांगू. आणि मी काय विचार करते, हे जे बनवलंय ते कोणाला बनवून पाहिजे असेल तर तुम्ही मेसेज करू शकता. मी तुम्हाला सांगेल, मला वेळ भेटेल तसं मी तुम्हाला बनवून देईल जर पॉसिबल असेल तर. यस, असा होता आजचा पूर्ण दिवस. तर भेटूया मग आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. आता काही नाही, आता मी एडिटिंग वगैरे करणार आहे कारण पेटपूजा करून आले बाहेरूनच. सो एडिटिंग वगैरे करते. 2-3 स्क्रिप्ट आहेत त्या पण रेडी करते आणि मग भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हेल्दी राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके बाय.